पहचाना मुझे? रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ. पहचाना मुझे? सकाळी निवांत बसलो होतो तेवढ्यात छकू गरम चहा घेऊन आली. थोड्याच वेळात आम्ही शेतात जाण्याची तयारी करू लागलो. शिव नेहमीप्रमाणे माझ्याजवळ आला आणि म्हणाला, पप्पा माझ्यासाठी काय आणणार? अश्विनी आम्ही शेताकडे निघालो होतो. मिरचीच्या बेडवर टाकलेल्या प्लास्टिक पन्नीवरील काही होल व्यवस्थित उघडले गेले नव्हते. काही ठिकाणी पन्नी चिकटून राहिली होती, त्यामुळे ती काढण्यासाठी आम्ही शेतात गेलो. तिथे पोहोचल्यावर कामाला सुरुवात केली आणि एक एक करून सर्व होलवली अडकलेली पन्नी काढून घेतली. काम पूर्ण झाल्यावर मनाला खूप छान वाटलं. नंतर आम्ही घरी आलो. अश्विनी म्हणे, तुम्हाला मेहंदीच काढल्या जात नाही. आता तिचं पण बरोबर आहे. आपल्याला हातावर नाही, पायावर भारी मेहंदी जमते. पहचाना मुझे? गावात बुधवारचा बाजार भरलेला होता. भरतला मुलगी झाल्याच्या आनंदाने त्याने जिलेबी आणली होती. गोड बातमी सोबत गोड जिलेबीची चवही सगळ्यांनी घेतली. क्या बात है सर, क्या बात है सर. बाजारात गेल्यावर शालिक भेटला आणि मग आम्ही थेट पाणीपुरीच्या गाडीवर पोहोचलो. या सगळ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यांचं टॅलेंट वाया जाऊ देतात तुम्हाला. लग्न कधी करणे? लग्न कधी करणे? सायंकाळी अंधार झाल्यावर योगेश मेजर यांच्या नवीन घराच्या गृहप्रवेशाच्या जेवणासाठी निमंत्रण आलं होतं. मी आणि गणेश त्यांच्या घरी पोहोचलो. घर खूप सुंदर बांधलेलं होतं. प्रशस्त हॉल, 2 बेडरूम, स्वयंपाकघर, बाथरूम आणि वरच्या मजल्यावर आणखी एक हॉल होता. एका बाजूला पाहुणे जेवत होते आणि आम्ही सुद्धा जेवण करून घेतलं. माणसाच्या आयुष्यात अनेक इच्छा आकांक्षा असतात, पण स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण झालं की मनाला वेगळं समाधान मिळतं. योगेश मेजर यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हेच त्या स्वप्नपूर्तीचं खरं यश होतं.